हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती. फ्रेंड्स, ही सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये महत्त्वाची माहिती आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक, कमेंट, शेअर करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती. तर भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. एकेरी न्यायव्यवस्था ब्रिटिश कालखंडात ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकारली आहे. आता 1935च्या भारतीय संघराज्याच्या कायद्याने 26 जानेवारी 1950 रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. ही तारीख सुद्धा लक्षात ठेवायची आहे की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी 1935च्या भारतीय संघराज्याच्या कायद्याने झालेली आहे. आता भारतीय न्यायव्यवस्थेची रचना पाहूया. शिरोभागी सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे असतात, त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय असतात आणि तालुका पातळीवर तालुका न्यायालय असतात. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालय. घटना कलम मीन्स आर्टिकल 124 नुसार, आपल्या कॉन्स्टिट्यूशन नुसार आर्टिकल 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. रचना. आता न्यायाधीशांची संख्या. सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधीश आणि नव्याने तरतूद केल्याप्रमाणे इतर न्यायाधीश असतात. आता न्यायाधीशांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना असतो. आता न्यायाधीशांची नेमणूक कशी होते? सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती स्वतःच्या सहीने करतात. इतर न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपती न्यायाधीशांचा सल्ला घेतात. आता नेक्स्ट आहे न्यायाधीशांची पात्रता. आता पात्रता कोणती आहे ते पाहूया आपण. भारताचा नागरिक असावा, म्हणजेच भारतीय नागरिकत्व त्यांच्याकडे असावे. कमीत कमी 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे आणि कमीत कमी 10 वर्षापर्यंत एक किंवा जास्त न्यायालयात वकिली केलेली असावी, म्हणजेच वकिली व्यवसाय केलेला असावा. आणि राष्ट्रपतींच्या मते ते कायदेपंडित असावे. आता कार्यकाळ वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहतात किंवा तत्पूर्वी ते आपल्या स्वइच्छेने राष्ट्रपतींकडे राजीनामा देतात. शपथविधी. घटना कलम मीन्स आर्टिकल 124 सब आर्टिकल 6 नुसार तिसऱ्या परिशिष्टात दिलेल्या नमुन्यानुसार भारताचे राष्ट्रपती शपथ देतात. पदमुक्ती. कोणत्याही न्यायाधीशास गैरवर्तन व कार्यक्षमता या कारणावरून बडतर्फ करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतींना आहे, परंतु असे करण्यापूर्वी संसदेच्या प्रत्येक सभागृहामध्ये 2/3 बहुमताने तसा ठराव पास करणे आवश्यक आहे. ही महत्वाची माहिती आहे की आपण लक्षात ठेवणे लायक आहे की प्रत्येक सभागृहाने 2/3 बहुमताने तसा ठराव पास करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. आता कायदे तज्ञांच्या मतानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला जगातील कोणत्याही सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक अधिकार प्राप्त झाले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. आता नंबर 1 आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र, म्हणजेच ज्या खटल्यांची सुरुवात फक्त सर्वोच्च न्यायालयातच होते त्याला प्रारंभिक अधिकार क्षेत्र असे म्हणतात. पुढीलपैकी खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच चालतात, जसे की नंबर 1 भारत सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातील वाद, नंबर 2 घटक राज्यातील वाद, नंबर 3 केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा कायदेविषयक प्रश्न आणि नंबर 4 मूलभूत अधिकारांचे संरक्षण इत्यादी. हे प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये येतात. तर हे सर्व फक्त सर्वोच्च न्यायालयातच चालतात. आता नेक्स्ट आहे पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र. भारतीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर
पुनर्निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे। ही महत्वाची माहिती आहे, ही लक्षात ठेवण्यालायक आहे की पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे। नेक्स्ट आहे परामर्शदायी अधिकार, म्हणजेच घटना कलम 43 नुसार, म्हणजे आर्टिकल आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधल्या आर्टिकल 43 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना कायदेविषयक सल्ला सर्वोच्च न्यायालयांकडूनच घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे। नेक्स्ट आहे अभिलेख न्यायालय। अभिलेख न्यायालय 129व्या कलमानुसार, म्हणजेच घटनेमधील आर्टिकल 129 नुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे। आता मूलभूत अधिकारांचे संरक्षण। देशातील नागरिकाला मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे। तर फ्रेंड्स, ही होती आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल संपूर्ण माहिती आणि सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये महत्त्वाची माहिती आहे ही। तर थँक्यू।